वाहनांवर 236 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार। अपघात ओळखणे, वाहनांची संख्या मोजणे आणि वेगावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार। जळगावमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी सोहळ्यानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन। भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करत पालखी सोहळ्यात घेतला सहभाग। धाराशिवमधील कळंब शहरातील मन्मथ स्वामी मंदिर जीर्णोद्धार निमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन। 10,000पेक्षा अधिक भाविकांचा सहभाग। पवना धरण 77.28% भरलं। नदीपात्रात 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची भटक्या जनावरांना धडक। 6 जनावरांचा जागीच मृत्यू तर 3 जनावर गंभीर जखमी। अकोल्यात जलयुक्त शिवार योजनेतील निविदा पावसाळा संपण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। निविदांच्या प्रक्रियेला विलंब झाल्यास कारवाईचा इशारा। पैठणमधील वीरभद्र नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम सुरू। कामामुळे 15 गावांना फायदा होणार। कॅनपॅक इंडिया लिमिटेड आणि नाम संस्थेच्या CSR फंडातून काम सुरू। जुन्नर तालुक्याच्या नाणेघाट परिसरात पर्यटकांची गर्दी। पर्यटकांना सुखरूप आणि व्यवस्थितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी पोलिसांकडून गाड्यांची आणि मद्यपींची तपासणी। चंद्रपुरात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर 100 वृक्षांचं वृक्षारोपण करणार। रामबाग मैदानावरील वृक्षतोडीच्या निषेधार्थ नियोजन। यवतमाळमध्ये पालिका निवडणुकीसाठी 4,500 ईव्हीएमची तपासणी। 50 कर्मचाऱ्यांची टीम 4 दिवस तपासणी करणार। रोजगार हमी योजना समिती 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान यवतमाळ दौऱ्यावर। गेल्या 5 वर्षातील रोहियो कामांचा घेणारा आढावा। यवतमाळमधील रेमंड कंपनीतील कामगारांचा संप। कामगारांच्या कराराला विलंब होत असल्यानं संप। 550हून अधिक कामगार संपावर। यवतमाळमध्ये परिचारिकांच्या संपामुळे रुग्णालयातील दैनंदिन शस्त्रक्रिया खोळंबल्या। संपाचा रुग्णांना फटका। अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार। कोल्हापूर रेल्वे स्थानकासह पुण्यातील 3 रेल्वे स्थानकांवर 25 जुलै रोजी रेल्वे महोत्सवाचं आयोजन। स्वच्छ भारत सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली महापालिकेचा 24वा क्रमांक। कचरामुक्त शहर रँकिंगमध्ये पालिकेला 1 स्टार रँकिंग प्राप्त। घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद। मराठी नाही हिंदीत बोलायचं, परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम। कोल्हापुरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तावडे हॉटेल चौकातील सिग्नल पुन्हा सुरू। तांत्रिक अडचणींमुळे गेल्या वर्षभरापासून सिग्नल बंद होता। छत्रपती संभाजीनगरात कोपरगावमधील राष्ट्रीय महामार्गासाठी याचिकाकर्त्यांना तत्काळ योग्य मोबदला देण्याचे आदेश। रुंदीकरणासाठी जमिनीला 0 मोबदला देण्याचा निर्णय खंडपीठाकडून अमान्य। कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या चरणी सुट्टीच्या दिवसात 2.25 कोटींचा दान। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची माहिती। वाशिममध्ये सोलर पॅनलसाठी अर्ज करूनही अद्याप पॅनल बसवले नाहीत। महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अद्याप लाभ नाही। नागरिकांवर दर महिना अतिरिक्त वीज बिल भरण्याची वेळ। यंदाचा पावसाळा मराठवाड्यासाठी निराशाजनक। मे महिन्यापासून केवळ 15 दिवसच पाऊस। शेतकऱ्यांवर मात्र दुबार पेरणीचं संकट। महाबळेश्वर ते पाचगणी मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं वाहनांचं नुकसान। स्थानिकांसह पर्यटकांकडून देखील संताप व्यक्त। मराठवाड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात। जिल्हा परिषदेचा आराखडा 6 गट आणि 12 गणांची वाढ। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात भाजप आमदार समाधान औताडे यांच्याकडून विठ्ठलाची पूजा करण्यात आली। यावेळी पदाधिकारी देखील उपस्थित।
केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीनं गेल्या 3 वर्षात 34,805 नसबंदीच्या यशस्वी शस्त्रक्रिया. महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र विभागाला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता. छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव रेल्वे मार्गाच्या कामाला वेग. रेल्वे मार्गासाठी 19 गावातील जमिनी संपादित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध. प्रकल्पामुळे अजिंठा लेणीला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात 4 गावांवर 4 वर्षांपूर्वी डोंगर कोसळला. मात्र गावातील नागरिकांचं पुनर्वसन अद्याप रखडलं. 2 वर्षांपासून पुनर्वसन प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप काम पूर्ण नाही. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 2 फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सिंधुदुर्गात गणेश शाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली. गणेश शाळांमध्ये जवळपास 50% काम पूर्ण. यंदा गणेशोत्सव लवकर असल्यानं काम पूर्ण करण्यावर मूर्तिकारांचा भर. कोर्ट मॅरेजचा ट्रेंड होतोय सेट. मागील 5 वर्षात कोर्ट मॅरेजमध्ये तब्बल 70% वाढ. कोकणवासियांना बाप्पा पावला. 23 ऑगस्ट पासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रोरो कार सेवा. लाड ते वेरणा दरम्यान धावणार रोरो कार सेवा. मुंबईतील मासळी विक्रेत्यांच्या आंदोलनाला धाकटी डहाणू येथील मासळी विक्रेत्यांचा पाठिंबा. मासळी मंडी प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप. कथित घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी. रत्नागिरीतील वाटत एमआयडीसी विरोधातील शेतकऱ्यांची 26 जुलै रोजी जाहीर सभा. मंत्री उदय सामंत बैठकीला उपस्थित राहणार. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाचा निर्णय घेणार, सामंतांचं आश्वासन. कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम पाटण ते धक्का दरम्यान सुरू. मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट काम सुरू असल्याचे आरोप. चिखलावर कॉन्क्रीट रस्ता बनवला जात असल्याचं समोर. राज्यात गेल्या वर्षभरात 12,000 जोडप्यांचा आंतरजातीय विवाह. समाज कल्याण विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतील आकडेवारी समोर. सरकारकडून विवाहासाठी 60 ते 43 लाखांचं आर्थिक सहाय्य. पुणे जिल्हा परिषद गट आणि गण प्रारूप आराखड्याबाबत 217 हरकती दाखल. हरकती आणि सूचना दाखल करण्याची काल अंतिम तारीख. या हरकतींवर 31 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होणार. संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनचा आराखडा तयार. आराखड्यात फेरीवाल्यांच्या विविध समस्यांबाबत सूचनांचा समावेश. मुंबई महापालिका इमारतीचं सौंदर्य आणि भव्यता पर्यटकांना घालते भुरळ. गेल्या 7 महिन्यात देश विदेशातील 20,000 पर्यटकांची मुंबई पालिका इमारतीला भेट. परिचारिका संपामुळे रुग्णांचे हाल. कामा जे सेंट जॉर्जेस जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया देखील बंद. हिंगोली जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत. या संदर्भात 16 जुलै रोजी शासन निर्णय जारी. वाशिमच्या पद्मेश्वराच्या पिंडीला केला 5,51,000च्या चलनी नोटांचा आकर्षक शृंगार. उत्तर भारतीयांच्या दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त शृंगार. मंदिरात शृंगार पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. झुडपी जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही सुरू. जंगलाखालील जमिनीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नागपूर विभागाची आढावा बैठक. यवतमाळमध्ये पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक अवैध धंदे सुरू. पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. भाजपचं मोर्चा काढत पोलीस स्टेशन इथे ठिय्या आंदोलन. कमवत्या पत्नीला पोटगी मिळण्याचा अधिकार. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. तर वर्धा सत्र न्यायालयाकडून पत्नीला मासिक 15,000 रुपये पोटगी मंजूर. एसटीच्या स्वच्छता सर्वेक्षणात 149 बस स्थानक नापास. राज्यात 23 जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षण सुरू. एकूण 568 बस स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70हून अधिक गुण. 2006 मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी सरकार कोर्टात. काल हायकोर्टाने सर्व आरोपींची केली निर्दोष मुक्तता. हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान. राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात याचिका. तर 24 जुलैला होणार याचिकेवर सुनावणी. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवफुले शाहू आंबेडकर विचार समर्थकांचं आंदोलन.
नागपूर विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा मेल, तामिळनाडूच्या व्यक्तीकडून मेल आल्याची माहिती. बॉम्ब शोधक पथकासह सुरक्षा यंत्रणा सतर्क. पेणजवळ जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक. विस्तारित प्रकल्पाच्या जनसुनावणीला विरोध. कंपनीच्या प्रदूषणाला वैतागले स्थानिक. परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा. महसूल विभागाकडून एकूण 72 एकर जमिनी वर्ग. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. वर्ध्यात मोतीबिंदू शिबिरात पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. डोक्यावर खुर्ची घेऊन नागरिकांनी पावसापासून बचावाचा केला प्रयत्न. परभणीत रात्री जोरदार पाऊस. कसुरा नदीला पूर आल्यानं पाथरी सेलू रस्ता बंद. अनेक गावांचा संपर्क देखील तुटला. शिरूरमध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात. खरीप हंगामासाठी होणार पावसाचा फायदा. शेतकऱ्यांची चिंता मिटली. अकोल्यातील मन नदीच्या पाणी पातळीत वाढ. अकोला बुलढाण्याला जोडणारा पूल पाण्याखाली. अकोला बुलढाणा जिल्ह्यांचा संपर्क तुटला. कोकणात मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय. कर्नाटक ते आंध्र प्रदेश दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण. 27 जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा. वाशिममध्ये दर्बी नदीला पूर. पुराच्या प्रवाहात नागरिकांची जीवघेणी स्टंटबाजी. हिंगोलीच्या धानोरा परिसरात मुसळधार पाऊस. कापडसिंगी गावाजवळील नदीला पूर. 15 ते 17 गावांचा संपर्क तुटला. जालन्यात रात्रभर मुसळधार पाऊस. नदी नाले ओढ्यांना पूर. मात्र शेती पिकांना दिलासा. सिंधुदुर्गात येत्या 25 तारखेपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट. काल रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची विश्रांती. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. सातोना आष्टी सृष्टी सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कसुरा नदीला पूल तर जनजीवन विस्कळीत. वाशिमच्या कंजरा आणि शेलू बाजार परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा विद्यापीठाचा मोठा निर्णय. 115 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश थांबणार. भौतिक सुविधांचा अभाव आढळल्यामुळे निर्णय घेण्यात आला. हिंगोलीच्या बरडा पिंपरी परिसरात जोरदार पाऊस. नदीला पूर आल्यानं पूर परिस्थिती निर्माण. प्रशासनाचे बचाव पथक गावाकडे रवाना. मालेगाव तालुक्यातील अजंग वीज कार्यालयात शेतकऱ्यांचा 2 तास ठिय्या. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. सिल्लोड तालुक्यातील पीक धोक्यात. 4 दिवसात पाऊस नाही आला तर पिके हातची जाण्याची शक्यता. बुलढाण्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांचा वापर करावा. घरच्या बियाण्यांचं संरक्षण करण्याचं कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. अमरावतीत शेतकरी संकटात. पावसाअभावी सोयाबीन पिकाचं नुकसान. पीक पिवळं पडत असल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या रांगोळी ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हत्या प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक. अटकेतील आरोपींची संख्या पोहोचली 8 वर. 9,000 रुपयांची लाच घेताना एसटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. धाराशिवच्या एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून घेतलं ताब्यात. कोल्हापूरमध्ये गांजा विक्रेता पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात करोडी टोल नाक्याजवळ पुलाखाली आढळला उद्योजकाचा मृतदेह. घातपात की अपघात? पोलिसांचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरात ओव्हरटेक केल्याच्या रागात निवृत्त पोलिसाच्या मुलाकडून 4 चाकीच्या काचा फोडल्या. या प्रकरणी निवृत्त पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल. पालघरच्या मुख्य बाजारपेठेतील किराणा दुकानावर चोरट्याचा डल्ला. दुकानात शिरून चोरट्यानं केली हजारोंची रोकड लंपास. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जालन्यात दारू पिऊन 112 वर खोटा कॉल करणारा आरोपी जेरबंद. आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. जालन्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोघे जेरबंद. 45,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त.
नाशिकमधील जुना वाडा कोसळला. चौक मंडई परिसरात वाडा कोसळला. वाडा कोसळल्यानं वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बचाव कार्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण. कल्याणच्या नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. तर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील पाणीव गावचे हवालदार यशवंत भांगदास बाबर यांना हृदयविकाराच्या झटक्यानं वीरमरण. गेल्या 35 वर्षांपासून भारतीय लष्करात यशवंत बाबर करत होते सेवा. कोल्हापूरमध्ये भरधाव वेगात असलेली कार नदीपात्रात कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्याच्या 12वीत नाल्यात बुडून तरुणाचा मृत्यू. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर ट्रकचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात बिबट्याचा वावर. भर वस्तीत बिबट्याचा वावर. सीसीटीव्हीत कैद. नागरिकांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन. चारकोप सेक्टर 8 इथे मॅग्रोव्ह जवळ कार आग. पावसामुळे आग तत्काळ आटोक्यात. दुर्घटनेत आजूबाजूच्या परिसरात मात्र गंभीर नुकसान. सांगलीच्या बस स्थानकात माथे फिरूकडून 2 बसेसची तोडफोड. घटनास्थळी पोलीस दाखल. संजय राऊतांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार. संजय राऊतांविरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक. वारंवार बदनामी करत असल्यानं नोटीस पाठवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक. मुक्तगिरी बंगल्यावर रात्री 9 वाजता बैठक. एकनाथ शिंदे सर्व मंत्र्यांचं करणार मार्गदर्शन. सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. भाजप आमदार देवेंद्र कोठेंचा उपक्रम. हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न. हसन मुश्रीफ यांचा विरोधकांवर पलटवार. सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत असताना वक्तव्य. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी त्यांनी शिक्षकांना केलं मार्गदर्शन. जालन्यातील परतूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर. 200 कार्यकर्त्यांनी केलं रक्तदान. भाजपमध्ये लुडबुड करण्याचा अधिकार नाही. बावनकुळेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. याआधीही 84-85 वर्षीय पंतप्रधान होते. पंतप्रधान मोदींच्या इतके का मागे लागलेत? बावनकुळेंचा संजय राऊतांना सवाल. तो बार नाही डान्स बार आहे. मंत्र्यांच्या आईच्या नावे डान्स बार मध्ये अश्लील नृत्य. योगेश कदमांच्या आव्हानाला परबांचं प्रत्युत्तर. धुळ्यात कृषी मंत्र्यांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. रस्त्यावर पत्ते खेळत केला निषेध. कृषी मंत्र्यांना पदमुक्त करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी. सोलापुरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रमुख किरण साठेंची मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी. श्रीरामपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या लहू कानडेंच्या वतीनं गाव तिथे शाखा उपक्रम हाती. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमात 100 शाखांचं उद्घाटन. जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांनी दिला होता राजीनामा. रोहित पवारांकडून कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट. सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे वक्तव्य खोटं. आमदार रोहित पवारांकडून पुन्हा एकदा पोलखोल. जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद का लागतात? आमदार रोहित पवारांचा कोकाटेंना सवाल. 15 ऑगस्टला मोठं आंदोलन करण्याचा दमानियांचा इशारा. कोकाटेंविरोधात आवाज उठवणं गरजेचं. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे. दमानियांची मागणी. विधान भवनातील राडा प्रकरणी अंजली दमानियांचा संताप. ऋषिकेश टकले अट्टल गुन्हेगार. ऋषिकेश टकलेच्या सुटकेवरून दमानिया संतप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाढदिवसाच्या कृषी मंत्र्यांकडून शुभेच्छा. शेतकऱ्यांच्या कृषी समृद्धी योजनेचं वाढदिवसानिमित्ताने लॉन्च. कोकाटेंची माहिती.
सभागृहातील रमीचा विषय खूप छोटा, मला रमी खेळताच येत नाही, मोबाईलवर गेम पॉपअप झाली, ती स्किप होईपर्यंत हा व्हिडिओ शूट झाला, माणिकराव कोकाटेंचा दावा. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केल्यासारखं वाटतं, कृषी मंत्र्यांचं वक्तव्य. मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं, कोकाटेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी कान टोचले. या प्रकरणात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, बदनामी करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, कोकाटेंचा इशारा. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार, दोषी आढळल्यास राज्यपालांकडे राजीनामा देईल, कोकाटेंचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.